गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथ्स 2चं सेकंड युनिट पायथागोरस थेरम आज आपण सुरू करणार आहे. या युनिटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? पायथागोरियन ट्रिपलेट, देन सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल्स, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि पायथागोरस थेरम. याचा जो पुढचा पार्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अपोलोनियस थेरम, हे यावर्षीसाठी ओमिट करण्यात आलेलं आहे. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज पायथागोरस थेरम. इन अ राईट अँगल ट्रँगल the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Here PQR is the given triangle in which angle Q is 90 degree, and therefore the side opposite to Q, that is PR, is the hypotenuse, and therefore according to Pythagoras theorem PR square is equals to PQ square plus QR square. This is Pythagoras theorem. यालाच Pythagoras theorem असं म्हणतात की ज्याच्यामध्ये हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो. जर याला आपण स्मॉल लेटर्समध्ये लिहिलं आर पी आणि क्यूला, कशाला? पी क्यू क्यू आर आणि पी आरला आपण जर काय लिहिलं आर पी आणि क्यू या स्मॉल लेटर्समध्ये लिहिलं तर आपल्याला काय मिळतं? क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम तुम्ही याआधी बऱ्याचदा वापरलेला आहे, त्याचा यूज आपण उदाहरणांमध्ये केलेला आहे. आता पुढचं आपल्याला टॉपिक बघायचा आहे व्हॉट इज पायथागोरियन ट्रिपलेट. व्हॉट इज अ ट्रिपलेट? ट्रिपलेट मीन्स अ ग्रुप ऑफ 3 नंबर्स. 3 नंबर्सचा हा काय असेल? ग्रुप असेल की जो काय करेल, ज्यामध्ये जर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर जर आपण घेतला देन इट इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. म्हणजे जसं पायथागोरस थेरममध्ये आहे त्याच पद्धतीने लार्जेस्ट नंबरचा जर आपण स्क्वेअर घेतला तर तो किती असतो? स्मॉलेस्ट नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो. असे जे 3 नंबर्स असतात त्या 3 नंबर्सला काय म्हणतात? पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. जसं की 11, 60 आणि 61 हा काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. जे जे नंबर्स हे रूल फॉलो करतात त्यांना काय म्हणतात? पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. काय म्हटलं आहे? नंबर्स इन पायथागोरियन ट्रिपलेट कॅन बी रिटन इन एनी ऑर्डर. एनी ऑर्डरमध्ये आपण या नंबर्सला लिहू शकतो. फक्त आपल्याला काय करून बघायचं असतं? लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर करायचा, इतर 2 नंबरच्या स्क्वेअर्सची सम करायची, दोन्ही इक्वल येत असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे याच्यातला आता 30, 60, 90 आणि 45, 45, 90चे 2 थेरम आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. ते आपल्याला काय केले आहेत? फक्त इथे रिवाईज करायचे आहेत. काय प्रॉपर्टी 30, 60, 90ची? इफ ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रँगल आर 30 अँड 60, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ द हायपोटेन्यूस. 30च्या अपोजिट असलेली साईड म्हणजे साईड एम एन ही काय असेल? हाफ असेल. ठीक आहे, कशाच्या? हायपोटेन्यूसच्या. आणि 60च्या अपोजिट असलेली साईड किती असते? इट इज √3/2 ऑफ द हायपोटेन्यूस. यालाच काय म्हणतात? प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 असं म्हणतात. आपण उदाहरणांमध्ये ही प्रॉपर्टी वापरलेली आहे आणि याचा वापर करून आपण दिलेल्या 3 साईड्स, ज्या काही 3 साईड्स दिलेल्या असतील काढायच्या असतील त्यातली एखादी साईड आपण कॅल्क्युलेट करून काढलेली आहे. तशीच 45, 45, 90ची प्रॉपर्टी काय आहे? इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रँगल आर 45, 45. ॲक्यूट अँगल्स एक अँगल 90 डिग्री असणार आहे, उरलेले 2 अँगल्स जर 45, 45 असतील देन ईच ऑफ द साईड्स परपेंडिक्युलर साईड्स और ईच साईड विच इज अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूस. ही हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स एवढी असते. म्हणजेच इथे XY आणि XZ या दोन्ही साईड्स किती असतील? ZYच्या 1/√2 टाइम्स एवढ्या असतील. म्हणजेच XY XZ इज इक्वल्स टू 1/√2 इंटू ZY हा त्याचा झाला अर्थ. ठीक आहे. याच्या पुढचं टॉपिक आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल्समध्ये कशा प्रकारची सिमिलॅरिटी असते याचा थेरम आपल्याला दिलेला आहे. इन राईट अँगल ट्रँगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस देन द 2 ट्रँगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रँगल अँड टू ईच अदर. म्हणजे या ठिकाणी हा जो BD हा जो हायपोटेन्यूस टाकलेला आहे, या BD हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे हायपोटेन्यूसवर, या टाकलेल्या परपेंडिक्युलरमुळे इथे 3 ट्रँगल्स तयार झालेले आहेत. एक आहे ओरिजिनल ABC, नंतर दुसरा आहे BDC आणि तिसरा आहे ADB. तर यांचं म्हणणं काय आहे
की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर तर असतातच, शिवाय ओरिजिनल ट्रायंगलशी सुद्धा काय असतात, सिमिलर असतात. मग आता याचं प्रूफ आहे. यामध्ये पहिल्यांदा ट्रायंगल ADB अँड ABC काय दिसत आहे, अँगल DAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAC विच इज कॉमन अँगल. देन अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू ABC इच 90 आणि म्हणून मग ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC AA टेस्ट. तसंच BDC आणि ABCमध्ये BCD इज कॉन्ग्रुएंट टू ACB, अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB कॉमन अँगल. Angle BDC is congruent to ABC each 90 and therefore BDC is similar to ABC. म्हणजे हे जे दोन्ही ट्रायंगल्स तयार झालेले आहेत ते ओरिजिनल ट्रायंगलसोबत सिमिलर आहे हे प्रूव्ह केलेलं आहे आपण. मग आता या 1 आणि 2 नुसार काय झालं इथे प्रूव्ह, की ट्रायंगल 1 इज सिमिलर टू ट्रायंगल 2, ट्रायंगल 2 इज सिमिलर टू ट्रायंगल 3 अँड देअरफॉर ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 3 आर सिमिलर टू इच अदर. कुठल्या प्रॉपर्टीनुसार, तर बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिटिव्हिटी. म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर काय केलं असेल, व्हर्टेक्स पॉईंटवरनं हायपोटेन्यूसवरती परपेंडिक्युलर टाकलं असेल तर झालेले दोन ट्रायंगल्स हे काय असतात, ओरिजिनल ट्रायंगलसोबत सिमिलर असतात, प्लस ते एकमेकांसोबतसुद्धा सिमिलर असतात. आणि याच्या पुढचं आहे आता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस, हा परपेंडिक्युलर सेगमेंट QS टू द हायपोटेन्यूस from the opposite vertex is the geometric mean of the segments in which the hypotenuse is divided. म्हणजे हा जो SQ आहे तर या SQने या हायपोटेन्यूसला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे, PS आणि SR. तर या PS आणि SRचा हा काय असतो, जॉमेट्रिक मीन असतो. मग जॉमेट्रिक मीन म्हणजेच काय, तर हा जो सेगमेंट QS स्क्वेअर आहे याचा QS आहे याचा जर आपण स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर किती असतो, ह्या दोन जे तुकडे झालेले आहेत यांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो. मग आता इथे ट्रायंगल QSR इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ. कशानुसार, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्स. मग ट्रायंगल जर सिमिलर आहे तर त्यांच्या साईड्स काय असतील, प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणून मग QS अपॉन PS इज इक्वल्स टू SR अपॉन SQ. देअरफॉर QS अपॉन PS इज इक्वल्स टू SR अपॉन QS. क्रॉस मल्टिप्लिकेशन QS square is equals to PS into SR and therefore QS is geometric mean of PS and SR. मग आता याच दोन प्रॉपर्टी म्हणजे आत्ता आपण शिकलो आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स आणि जॉमेट्रिक मीनची जी प्रॉपर्टी आहे या दोनचा उपयोग करून पायथागोरस थेरम काय केलेला आहे या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे. प्रूफ याचं महत्त्वाचं आहे, प्रूफसुद्धा विचारलं जातं परीक्षेमध्ये. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. मग या ठिकाणी given triangle is triangle ABC in which angle B is 90 degree. पहा अँगल B 90 डिग्री हे लिहिणं महत्त्वाचं आहे. याचं कारण पायथागोरस थेरम हा फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच वापरला जातो. म्हणजे तिथे कुठला तरी अँगल 90 डिग्री आहे हे आपल्याला लिहिणं कंपल्सरी आहे. टू प्रूव्ह दॅट AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे दोन्ही काय असतात, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याच्यासाठी. ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर ऑन साईड AC अँड A', D', C म्हणजे तिन्ही हे या क्रमाने आहेत. ठीक आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल ABCमध्ये सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस AC. याच्यानुसार आपल्याला पुन्हा दोन नवीन ट्रायंगल्स मिळालेले आहेत आणि हे तीनही ट्रायंगल्स काय असतील, एकमेकांना सिमिलर असतील. म्हणून मग ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. मग पहिल्यांदा त्यातला दोन घेतले, ट्रायंगल ABC सिमिलर टू ADB. त्याच्यानुसार करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये आल्या. म्हणून मग AB अपॉन AD इज इक्वल्स टू AC अपॉन AB. पहिला आणि शेवटचा रेशो घेतला आहे. काय येईल, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इंटू AC. त्यानंतर इथे दुसऱ्या याच्यात ABC सिमिलर टू BDC. मग पुन्हा करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. मग रेशो घेतला BC अपॉन DC इज इक्वल्स टू AC अपॉन BC. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं BC स्क्वेअर इज इक्वल्स टू DC इंटू AC. या दोन्ही यांना ॲड केलं फर्स्ट आणि सेकंडला तर काय मिळतं आपल्याला,
लेफ्ट हँड साईडला राहील ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. राईट हँड साईडला ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. ए सी कॉमन घेतला, कंसात राहिला ए डी प्लस डी सी. व्हॉट इज ए डी प्लस डी सी? इट इज इक्वल टू ए सी. आणि म्हणून मग ए सी इंटू ए सी दॅट इज ए सी स्क्वेअर. दिस इज पायथागोरस थेरम. ठीक आहे. याचा कॉन्व्हर्ससुद्धा तुम्हाला फक्त कशापुरता आहे? उदाहरणांमध्ये वापरण्यापुरता आहे की जर या पद्धतीने ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं रिलेशन दिलेलं असेल तर काय असणार आहे? तो दिलेला ट्रँगल हा राईट अँगल ट्रँगलच असणार आहे. इन अ ट्रँगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर टू रिमेनिंग साईड्स देन द ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल. हे आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. यानंतर आहे एक्झरसाइज 2.1. ती आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.